एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक तसेच शिक्षक, अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार, नाटककार, कवी, गायक आणि वक्ते असलेले आपल्या सगळ्यांचे लाडकी व्यक्तिमत्व भाई म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थातच पु ल देशपांडे यांना न ओळखणारी व्यक्ती या महाराष्ट्रात कदाचितच कुणी असेल, आणि जो कुणी असेल तो कदाचित एलियन असावा असं संबोधण्यात काहीच हरकत नाही, नाही का? असो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण पु ल देशपांडे यांची कारकिर्दी व त्यांच्याबद्दल काही गमतीदार माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथं कोणीतरी पुलांना विचारलं, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? पुलं म्हणाले, माणसं. अर्थातच असं उत्तर फक्त पुलंच देऊ शकत होते, आणि ते खरंच होतं. माणसांवर पुलंचं मनापासून प्रेम होतं. तो जर चार्ली चॅप्लिन सारखा कलावंत असेल, बाबा आमट्यांसारखा समाजसेवक असेल, किंवा सीमेवर प्राणपणाने लढणारा सैनिक असेल, तर त्याच्या कर्तृत्वाने पुलं भारावून जात. त्यांनी कधी कुठल्या देवाला नमस्कार केला नाही. तो त्यांना अशा कर्तृत्वान माणसांमध्ये दिसला. बालगंधर्व दिसले की पुलं भक्तिभावाने वाकून नमस्कार करीत. परदेशात चार्ली चॅप्लिनचे दर्शन होताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी दुरूनच हात जोडले. व्यंग्यचित्रमध्ये टागोरांशी आपली ओळख करून देताना ते सांगतात, सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी मलेरिया निर्मूलनाच्या प्रचाराचे लेख लिहित होता. अशी अनेक कर्तृत्वान माणसे पुलंची श्रद्धास्थाने होते. त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला पुलंनीच ठिकठिकाणी करून दिली आहे. किंबहुना ही माणसं आपल्याला जी काही थोडीफार कळली ती पुलंमुळेच, असंही म्हणायला हरकत नाही. पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे कवी व साहित्याचे जाणकार होते. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. तसेच त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून LLB पदवी घेतली. कलेक्टर कचेरी व प्राप्तिकर विभागात काही काळ नोकरी देखील केली. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फॉर्ग्युसन कॉलेजमधून BA आणि नंतर MA केले. फॉर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना पु ल यांनी नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. 1937 पासून नभोवाणीवर पु ल देशपांडे छोट्या छोट्या नाटकात भाग घेऊ लागले. 1940च्या दशकात त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. 1940च्या दशकाच्या सुरुवातीला पु ल यांनी कर्जत येथील सुंदर दिवाडकर यांच्याशी लग्न केले. परंतु लग्नानंतर लगेचच आठवड्याभरात टायफॉइडने सुंदर यांचे निधन झाले. त्यानंतर 12 जून 1946 रोजी त्यांनी त्यांची सहकारी सुनीता ठाकूर यांच्याशी विवाह केला. पु ल आणि त्यांच्या पत्नी दोघेही मुंबईच्या ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. 1947 ते 1954 या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी कामं केली. देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायली. आता बघूया पु ल देशपांडे यांची चित्रपटांमधील काही कारकिर्दी. 1947 सालापासून पु ल देशपांडे यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक गाण्यांना चाली लावल्या, संगीतबद्ध केले. आजवर सर्व रसिक प्रेक्षकांना माहीत असलेला सबकुछ पु ल म्हणून प्रसिद्ध असलेला गुळाचा गणपती हा चित्रपट देखील याच काळात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली. वंदे मातरम या 1948 साली आलेल्या चित्रपटामध्ये पुलांनी अष्टपैलू कामगिरी केली. देव बाप्पा या चित्रपटामध्ये पु ल देशपांडे यांची प्रमुख भूमिका होती, आणि या चित्रपटातील ग.दी. माडगुळकर यांनी रचलेलं बालगीत म्हणजेच नाच रे मोरा हे अजरामर झालं, ज्याला चालबद्ध स्वतः पु ल देशपांडे यांनी केलं होतं. दूध भात, देव पावला, घरधनी, चोखा मेळा, नवरा बायको, मोठी माणसं इत्यादी अनेक चित्रपटांचे लेखन, अभिनय, संगीत इत्यादी त्यांनी केलं. नाटक आणि चित्रपटांमधून ते आपला ठसा उमटवत होते. त्याचबरोबर नभोवाणी व दूरचित्रवाणी या प्रसारमाध्यमांवर देखील त्यांनी स्वतःचं कौशल्य दाखवून दिलं होतं. 1955 साली ते ऑल इंडिया रेडिओमध्ये कामाला लागले. अनेक अफलातून भाषणे आणि सुप्रसिद्ध श्रुतिका
त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर दिल्या. 1957 साली त्यांचे प्रमुख नाट्य निर्माते म्हणून आकाशवाणीवर बढती झाली आणि म्हणूनच त्यांना दिल्लीला जावे लागले. आपल्या पत्नीसह पुरी यांनी दिल्लीमध्ये गडकरी दर्शन हा कार्यक्रम सादर केला आणि येथेच लोकप्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्राला आजही भावत असलेल्या बटाट्याची चाळ या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला. मीडिया ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासासाठी आकाशवाणीतर्फे ते लंडनला देखील गेले. तिथून आल्यानंतर दूरचित्रवाणीचे ते निर्माते बनले. दूरदर्शन या चॅनलवरून त्यांनी बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर केला, ज्यामध्ये तबल्याची साथ स्वतः पु ल देशपांडे यांनी दिली होती. दूरदर्शनवरील पहिले प्रसारण म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत होती आणि त्यांची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे पहिले मुलाखतकार ठरले. ती फुलराणी, सुंदर मी होणार, असामी, 3 पैशाचा तमाशा, बटाट्याची चाळ इत्यादी अनेक लोकनाट्य, विनोदी कथा, याबरोबरच अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा हे प्रवास वर्णने, एक शून्य मी, अघळपघळ, आपुलकी, उरलं सुरलं, नसते उठाठेव, हसवणूक इत्यादी अनेक विषयांवर लिहिलेली पुस्तके पु ल यांच्या उत्तम लेखन शैलीला दर्शवतात. पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं भगवान श्री सखाराम बाइंडर हे विडंबन नाट्य लवकरच मॅड सखाराम या नावानं रंगभूमीवर येत आहे. पार्थ थिएटर निर्मित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित या नाटकात सुनील जाधव यांनी सखाराम बाइंडरची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होईल. मराठीची पताका देशभरात फडकवणारे थोर नाटककार विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाइंडर या अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या नाटकाचं हे विडंबन आहे. तथाकथित संस्कृती रक्षकांची खिल्ली उडवणारं असं टोकदार आणि खोचक विडंबन आजवर कधीही मंचावर सादर झालेलं नाही. हा या नाटकाचा पहिला मंची आविष्कार असेल. शब्दस्वरात रम्माण होत दुसऱ्यांना सदैव आनंद देणारे पु ल आणि सुनीताबाई यांनी जीवनभर जपलेल्या सामाजिक जाणीव त्यांच्या जीवनाला कृतार्थ करणारे ठरली. बाबा आमटे यांचे आनंदवन हे या दाम्पत्याच्या जीवनातील आनंद निदान बनून गेले. सहजपणे कोणत्याही प्रकारचा आव न आणता प्रेमानं पुलांनी आनंदवनात ब्रह्मांड व्हायचं ठरवलं. ही गोष्ट तिथल्या रहिवाशांच्या दृष्टीने केवळ अपूर्व आणि आनंददायी ठरली, पण पु ल आणि सुनीताबाई यांची सामाजिक जाणीव एवढ्यापुरती सीमित राहिली नाही. आपल्या कार्यकर्तृत्वातून उभे राहिलेले धन समाजातील चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहनात्मक ठरावे या त्यांच्या इच्छेतून पु ल देशपांडे प्रतिष्ठान अस्तित्वात आले आणि त्यातून अनेक विधायक उपक्रम निर्माण झाले. आर्थिक ओढग्रस्तीच्या काळात जी.पी. नाईक यांच्या गारगोटीच्या मौनी विद्यापीठाला 100 रुपयाची मदत देणाऱ्या पुलांनी पुढे संगमनेरमधील ग्रामीण विद्यापीठाला 12 लाख रुपयाची देणगी देऊन एक नवाच आदर्श निर्माण केला. वाई उत्तरमधील शाळा असो की पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघ असो, मराठवाडा साहित्य परिषद असो की अनिल अनिता अवचटांचं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र असो, पुलांनी हात भरभरून भरघोस दान दिले, पण त्यांचा कुठे गवगवा होऊ दिला नाही. ही जाहीर व्याचिताही केली नाही. 1965 पासून सुमारे 75 लक्ष रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानने दिल्या आणि त्यातून मुंबईची KEN रक्तपेढी, पुण्याचं KEN रुग्णालय, पुणे मराठी ग्रंथालय, देवदासींसाठी काम करणारी बेळगाव तालुक्यातील उस्तान संस्था, मिरज विद्यार्थी संघ, ग्रामायण, मराठी विज्ञान परिषद, फर्गसनमधील किमिया, पुणे विद्यापीठ अशा कितीतरी संस्थांमध्ये नवे नवे प्रयोग घडवले. या संस्था चेतन्यादायी झाल्या. त्याचं खरं श्रेय पुलंनाच द्यायला हवं. पु ल मात्र हे श्रेय आवर्जून सुनीताबाईंना देत असत. पु ल नेहमी हसतमुखी असायचे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना सुद्धा नेहमी हसतमुखी ठेवायचे. पु ल एकदा सुनीताबाईंची ओळख करून देताना म्हणाले, मी देशपांडे आणि या उपदेशपांडे. साहित्य संघात एका रटाळ नाटकाच्या प्रयोगादरम्यान पु ल देशपांडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नाटकाच्या पहिल्या अंकादरम्यान पडद्यामागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेला एक प्रेक्षक म्हणाला, काय पडले हो? पु ल देशपांडे म्हणाले, नाटक, दुसरं काय. असंच एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे एकाच व्यासपीठावर होते. मराठवाड्यातील रस्त्यांची तात्कालीन अवस्था फारच खराब होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केल्या. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं तेच श्रोत्यांनी
अत्रेंच्या वाग्बाण आणि वक्तव्यातून जाणलं. अत्रेंनी तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु ल भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे. अत्रेंच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पुलंनी अचूक पकडला आणि म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजूळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहे. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात. टाळ्यांचा कडकडाट तर झालाच, पण नियमावली किंवा आचारसंहिता किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो. आचार्य अत्रेंचा शब्द पुलंनी खोटा ठरू दिला नाही. अत्र्यांच्या नंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पुलंनी चोख केले. पु ल देशपांडे यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे जे मला आज आवर्जून सांगावं वाटतं. ते म्हणतात, आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटपाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातलं एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. तर असे होते तुमच्या आमच्या रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे भाई म्हणजेच पु ल देशपांडे. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.